केंद्रीय लोकसेवा आयोग 2024साठी घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेत प्रशिक्षण घेणारे दीपाली महतो, अंकिता अनिल पाटील, वीर ऋषिकेश नागनाथ व सृष्टी सुरेश कुळळे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सन 2024मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दीपाली महतो, अंकिता पाटील, वीर ऋषिकेश नागनाथ, सृष्टी सुरेश कुळळे यांना घवघवीत यश प्राप्त झालं आहे. हे चारही विद्यार्थी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेत नियमित प्रशिक्षण घेत होते. त्यांच्या यशामुळे संस्थेच्या तसेच ठाणे महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी नमूद केले आहे. ठाणे महापालिका संचलित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही UPSC MPSC परीक्षेचं प्रशिक्षण व मार्गदर्शन देणारी संस्था आहे. या संस्थेतून आजवर अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं असून ते शासनाच्या सेवेत उच्च पदावरती कार्यरत आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. यंदा असह्य उकाड्यातही ठाणेकरांना आंबा महोत्सवाची धूम अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच संस्कार संस्था व कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने 1 मे ते 12 मे या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदान येथे भव्य आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती संस्कारचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आंबा महोत्सवाचे यंदाचे 18वे वर्ष आहे. यावेळी मुख्य आयोजक आमदार संजय केळकर यांच्या समवेत कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, परिवहन सदस्य विकास पाटील, संतोष साळुंके, विष्णू रानडे येथे उपस्थित होते. ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि पणन मंडळ पुरस्कृत संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. ठाणे पश्चिमेकडील गावदेवी मैदानामध्ये 1 मे पासून आंबा महोत्सव होत आहे. शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या आंबा महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्याबरोबरच आंबा, फणसपोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले, पापड अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे 45, तृणधान्यांचे 5 आणि बचत गटांचे 5 स्टॉल्स येथे लावण्यात येणार आहेत. ठाण्यामध्ये दरवर्षी कोकण आंबा महोत्सव आयोजित केला जातो आणि ठाणेकर आणि आसपासचे नागरिक देखील त्याची वाट बघत असतात. यावेळेला देखील 1 मेला ही महोत्सव कम चळवळ, शेवटी हा महोत्सव म्हणजे आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांचा मेळा आहे आणि त्यामुळे याही वर्षी 1 मेला 4 वाजता याचं उद्घाटन होणार आहे. 12 दिवस हा आंबा महोत्सव सुरू राहणार आहे. आंबा उत्पादक शेतकरी हे या ठिकाणी येतील. याच्याबरोबरच जो आम्ही हा महोत्सव आहे तो पणन कृषी शासनाच्या सहाय्याने हा आम्ही घेतलेला आहे. त्याचं 18वं वर्ष आहे
याच्याबरोबरच आम्ही 5 स्टॉल जे आहेत ते मिलेटचे पण ठेवलेले आहेत. कारण की मिलेट्सचं महत्त्व हे अत्यंत लोकांमध्ये मुरलेलं आहे आणि त्याच्याकरता त्यांना या मिलेटची आम्ही जे 5 स्टॉल ठेवले, 5 स्टॉल जे आहेत ते या महिला बचत गटाला देखील आम्ही ठेवलेले आहेत. मी दरवर्षी लोक आम्हाला प्रतिसाद देतात या चळवळीला, कारण की ही शेवटी ग्राहक राजासाठी दर्जेदार आंबा देखील मिळाला पाहिजे आणि तो देखील थेट कुठलीही प्रक्रिया न करता, पावडर न लावता, केमिकल न वापरता थेट शेतकऱ्याच्या शेतातून या ठिकाणी मिळाला पाहिजे. आणि तो दर्जा आणि विश्वसनीयता असल्यामुळे या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा प्रतिसाद आजपर्यंत दिलेला आहे. 1 मेला याची सुरुवात आहे. मी सर्व ग्राहकांना, रहिवाशांना आवाहन करेन की आपण अवश्य या चळवळीमध्ये सहभागी व्हा, शेतकऱ्यांना ताकद द्या आणि आंबा उत्पादकांना देखील या माध्यमातून भरघोस अशा प्रकारे. नैसर्गिक स्रोतांमधून सतत निर्माण होणारी आणि कधीही न संपणारी तसेच परिवर्तित न होणारी ऊर्जा म्हणजे अक्षय ऊर्जा. ही ऊर्जा पर्यावरणपूरक असून ती प्रदूषण निर्माण करत नाही. सतत मिळणारी शाश्वत आणि पर्यावरणस्नेही अशा अक्षय ऊर्जा असून तिचा वापर हा आवश्यकतेप्रमाणे करणे ही काळाची गरज असल्याचं फाउंडेशन फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चचे संस्थापक विश्वस्त शरद पुस्तक यांनी नमूद केलं. 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन आहे. ठाणे महानगरपालिकेने विचारमंथन व्याख्यानमालेअंतर्गत अक्षय ऊर्जा व संवर्धन या विषयावरती व्याख्यानमालेचं आयोजन केलं होतं. या व्याख्यानमालेचे 16वे पुष्प शरद पुस्तके यांनी गुंफले. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व ठाणे शहरातील नागरिक येथे उपस्थित होते. अक्षय म्हणजे न संपणारी आणि ऊर्जा म्हणजे शक्ती आणि वेळ. कमीत कमी ऊर्जा संसाधने वापरून जास्तीत जास्त उत्पादन किंवा परिणाम मिळवणे आपल्या पर्यावरणाच्या संवर्धनाबरोबरच भविष्यातील ऊर्जा गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असल्याचं शरद पुस्तके यांनी यावेळी नमूद केलं. हे सर्टिफिकेट आहे. अक्षय ऊर्जा हा जो विषय आहे त्याला अक्षय का म्हणतात हा एक मोठा प्रश्न आहे. कारण अशी ऊर्जा ज्या ऊर्जेला आपण अक्षयच मानतो, कारण ती परिभाषाच अशी आहे की ऊर्जा ही अक्षय असते, ती संपत नाही, ती परावर्तित करता येते पण तिला डिस्ट्रॉय करता येत नाही, तिला संपवता येत नाही, तिला क्रिएट पण करता येत नाही, म्हणजे ती अक्षयच आहे. पण अशी ऊर्जा मग आपल्यामध्ये आहे का? आपण इथून सुरू करू. दुसरा एक प्रश्न असा आहे की कोणतीही गोष्ट फुकटात मिळत नाही. हा एक माझ्या म्हणजे इंजिनियर झाल्यापासून आत्तापर्यंतच्या 50 वर्षाच्या अनुभवावरचं हे मला कळलेलं आहे की ऊर्जा ही फुकट मिळत नसते. तर कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही आणि ती मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं. तर कोणतीही एनर्जी कोणत्याही फॉर्ममध्ये ट्रान्सफर करताना काहीतरी द्यावं लागतं, म्हणजे काहीतरी सोडून द्यावं लागतं. 100% ती वस्तू तुमच्या हातात येत नाही. मग हे 2 गोष्टीचा आपण विचार केला तर पुढचं सगळं गणित सोपं होतं. आता याचा टाकण्याने त्याच्यावर जी स्प्रिंग ॲक्शन झाली, त्या ॲक्शन त्याला एवढी एनर्जी ॲडिशनल मिळाली की तो एवढा मोठा त्या ह्याच्यावरनं जंप मारू शकला. हे एनर्जीचं त्या माणसामध्ये एनर्जी होती आणि ती एनर्जी कुठून आली? ती खाल्ल्याने आली. आपण जर काही खाल्लं नाही, 2000 कॅलरी जर रोज इनटेक नाही केलं तर आपण काम करू शकत नाही. आपण एनर्जेटिक होऊ शकतो का? नाही होऊ शकत. मग हा जो एनर्जीचा जो व्यवहार आहे हा प्रत्येक ठिकाणी जाणवतो. अगदी छोट्याशा झाडाच्या उमरण्यापासून तो बाहेर येतो, बीपासून जे आहे ते छोटंसं रोपटं बनतं, रोपटावरनं झाड होतं, पुढे फूल लागतं, फुलानंतर पुढे फळ येतात. हे सगळी जी ॲक्टिव्हिटी पाहिली प्रत्येक ठिकाणी एनर्जी लागते. असं एकही क्षण नाही की इथे ऊर्जा हा विषय मांडला जात नाही. एक साधीशी गोष्ट घेऊ आपण की तुमच्या कार्य करण्याच्या क्षमतेमध्ये मोबाईलने काय उपयोग आहे, म्हणजे काय बेनिफिट मिळाला. म्हणजे आधीचा एक मला वाटतं की इथे
SRA आणि क्लस्टरच्या नावाखाली आदिवासी पाडे उद्ध्वस्त करायचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात ठाण्यातील आदिवासी बांधवांनी आक्रोश आंदोलन केलं. या सरकारचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील आदिवासी बांधवांनी चिरागनगरहून जिल्हाधिकारी कार्यालयावरती हे आंदोलन केलं. सन 1949 साली आमच्या आदिवासी बांधवांना कलेक्टर साहेबांनी चिरागनगर येथील जमिनी यांनी करून दिल्या आहेत. आमच्या कायदेशीर अधिकार असतानाही सरकारने आमची दखल घेतलेली नाही. आमची दखल घेतलेली नाही आणि त्यामुळे आमचा संसार उघड्यावरती पडलेला आहे. सरकार स्वतःचा कायदा विसरलेला आहे. जे सरकार संविधान मानत नाही ते सरकार देशद्रोही आहे, असा आक्रोशही यावेळी आदिवासी बांधवांनी केला आहे. आम्ही इथले मूळ मालक आहोत. या मालकांना वनतारा आणि सूर्यताराच्या नावाखाली देशोधडीला लावण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप यावेळी आदिवासी बांधवांनी केला आहे. इथे राहणारा प्रत्येक माणूस हा बाहेरून आलेला असून आम्ही या ठाण्याचे मूळ निवासी आहोत. त्यामुळे सरकारने जेवढी ताकद आहे तेवढी लावावी, मशिनरी लावावी. बंदुका घेऊन आम्हाला ठार मारले तरी आम्ही इथून जाणार नाही, असं संताप यावेळी आदिवासी बांधवांनी व्यक्त केला आहे. यावेळी आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्याचे सचिव डॉक्टर सुनील पराग यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली. मी डॉक्टर सुनील पराड, आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्य सचिव आणि आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून आज आक्रोश मोर्चा काढलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामागचा उद्देश असा आहे की आज SRAच्या नावाखाली, क्लस्टरच्या नावाखाली हे आमच्या आदिवासी लोकांचे पाडे उद्ध्वस्त करायचं काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. कालची जी कारवाई झालेली आहे 22 तारखेला चिरागनगर येथे 1949 साली आमच्या आदिवासी लोकांना कलेक्टर साहेबांनी ह्या ज्या जमिनी आहेत त्या येणे करून दिलेल्या आहेत. आमचा कायदेशीर अधिकार असताना कुठल्याही प्रकारची आमची दखल घेतलेली नाही आणि आज आमचा संसार उघड्यावर पडलेला आहे. त्याचबरोबर संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये जो बेकायदेशीर सर्वे सुरू आहे, कारण त्याच्यामध्ये फॉरेस्टवाल्यांनी जे सांगितलेलं आहे की 1995 पासून जे अतिक्रमण धारक आहेत त्यांना आम्ही इथून हटवणार आहोत, परंतु हा सरकार कायदा विसरलेला आहे. जे आदिवासी लोक आहेत त्यांच्यासाठी ह्या देशामध्ये विशेष कायदा झाला FRA फॉरेस्ट जो काही कायदा आहे, वन हक्काचा कायदा आहे, त्याच्यामध्ये 2005-2006 पासून जेही आदिवासी लोक इथे राहतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे. आणि अशा पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने आमच्या आदिवासी लोकांना इथे हटवून हे जे संजय गांधी नॅशनल पार्क आहे हे कुठल्या तरी बिल्डरला, मोठ्या कॉर्पोरेटला द्यायचा त्यांचा डाव आहे. वनमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे, मी ऑफिशियली बोलतो, ज्या धर्तीवरती अंबानी साहेबांनी वनतारा बनवलेला आहे त्या धर्तीवरती हा संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये सूर्यतारा बनवायचा आहे आणि इथल्या आदिवासी लोकांना देशोधडीला लावायचं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली आम्हाला इथून हाकलून लावायचा कार्यक्रम सरकारने हातामध्ये घेतलाय. आम्हाला वन हक्काचा कायदा आहे, सामूहिक वन हक्क आहे, वैयक्तिक वन हक्क आहे, असं सगळं असताना बेकायदेशीरपणे आमच्या घरामध्ये घुसून आमची परवानगी नसताना आमच्या घरामधला सर्वे सुरू आहे. तुमच्या घरामध्ये व्यक्ती किती आहे, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं अकाउंट बुक हे लोक आमच्याकडे मागतायत आणि अशा बेकायदेशीरपणे हा सर्वे चालू आहे. आणि तुम्हाला आठवण करून देतो, हा थोडं तुम्ही पुढे गेल्यावरती एक तारपाची प्रतिकृती आहे, हे आमच्या आदिवासी लोकांचं प्रतीक आहे. आज ठाणे जिल्हा आदिवासींचा जिल्हा असताना आज आदिवासीचे जे पाडे आहेत तिथे मानपाडा असेल, पातळीपाडा असेल, वाघबीळ असेल किंवा इकडचे पाचवड असेल, हे आदिवासींचे पाडे आहेत आणि त्यांना इथून हाकलून लावण्याचं काम सरकारने हाती घेतलेलं आहे. आणि म्हणून ह्याचा निषेध करण्यासाठी, ह्याचा आक्रोश करण्यासाठी आणि ह्या ज्या काही कलेक्टर आहेत त्यांना विचारण्यासाठी, जाब विचारण्यासाठी आम्ही इथे आलो आणि कदापि आम्ही आमच्या जागेवरून हटणार नाही. तुमच्याकडे जे साधन असेल, जी मशिनरी असेल, तुमच्याकडे बंदुका असतील त्याच्या घेऊन या आणि आम्हाला जागेवर मारा, आम्ही इथून जाणार नाही. ही आमची जमीन आहे. आज ह्या जिल्ह्यामध्ये राहणारे लोक कुठून आले असतील, पण आदिवासी इथला मूळ निवासी आहे आणि त्याला देशोधडी लावायचं काम इथली शासन व्यवस्था करते. सरकार स्वतःचा कायदा विसरलेला आहे आणि मी हे सांगेन की सरकार संविधान मानत नाही म्हणजे ते सरकार देशद्रोही आहे. स्वतःहून त्याच्यावरती त्याने गुन्हे दाखल करून घेतले, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि आज SRAच्या नावाखाली, क्लस्टरच्या नावाखाली जे काय चाललंय त्यांचं वनतारा बनवायचंय, सूर्यतारा बनवायचंय, ह्याच्यामध्ये आदिवासींना देशोधडीला लावायचं काम सुरू केलेलं आहे. आणि आमची मूळ जमीन आहे, आम्ही इथले मालक आहोत आणि मालकाला ह्या पद्धतीने वागवलं जात आहे. सरकारने आदिवासींसाठी भरपूर कायदे केलेले आहेत. जसं 1971 ला आदिवासी जमीन नावावर करण्यासाठी सरकारी जमीन अतिक्रमण असेल ते नावावर करू शकतो. 2022 ला मागेल त्याला घर, ते पण आदिवासीला जमीन नावावर करायचा अधिकार दिलेला आहे. असं असताना पण आम्हाला बेकायदेशीर ठरवून, आम्हाला इलिगल ठरवून इथून उठवायचं काम ह्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून हे जनआंदोलन सुरू केलेलं आहे. आजचं हे प्रतिकात्मक आहे. आज जे संसार उघड्यावर पडलेले आहेत त्याची जबाबदारी कोण घेणार आहे हे कलेक्टरला आम्ही विचारणार आहोत. जर कोणी जबाबदारी घेणार नसाल तर तुम्ही ह्या जिल्ह्याचे मायबाप आहे. आमची सर्व आदिवासी कुटुंब ह्या वस्तीला तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन राहणार आहोत. आम्ही जाणार कुठे आहोत
हे आमचा सवाल आहे आणि त्याच्यासाठी हा आमचा मोर्चा आहे की आमचं जे गाऱ्हाण आहे ते तुम्ही ऐकलं पाहिजे. तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात आणि ह्या पद्धतीने आजचा हा मोर्चा आपण इथे काढलेला आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ठाणेश्वर आणि पोलीस आयुक्तालय ठाणेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्दिष्ट म्हणजे ठाणेश्वर आयुक्तालय कार्यक्षेत्रात सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबाकरिता आरोग्याची तपासणी व डोळ्यांची तपासणी करून आजाराचे योग्य निदान होऊन त्यावरती तात्काळ उपचार करावेत असा होता. आपल्या पोलीस बांधवांच्या कर्तव्याचे तास आणि त्यांच्यावर असलेल्या कामाचा भार पाहता त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पोलीस हा समाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे जो कायदा आणि सुव्यवस्था राखून सर्वसामान्यांचं जगणे सुकर करतोय. अहोरात्र बंदोबस्त आणि कर्तव्य बजावताना स्वतःच्या शरीराची व आरोग्याची हेळसांड होते. मात्र कर्तव्याला प्राथमिकता देऊन बाकी सर्व दुय्यम ठेवून हा पोलीस कार्यरत असतो आणि म्हणून जिजाऊ संस्था ठाणेश्वर यांनी हा उपक्रम हाती घेतला. जिजाऊ संस्था ठाणे, पालघर तसेच कोकणातल्या 5ही जिल्ह्यांमध्ये आरोग्य शिबिर, रुग्णवाहिका आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत उपचार पुरवते. म्हणून पोलीस दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता हे महाआरोग्य शिबिर आणि डोळे तपासणी पोलीस व त्यांच्या कुटुंबासाठी आयोजित करण्यात आले होते. यावेळी हजारो पोलीस बांधवांनी या शिबिराचा लाभ घेतला. कामगार नेते राजाराम साळवी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. कामगार एकता जिंदाबादच्या जोरावरती घोषणांनी संपूर्ण परिसर या बैठकीदरम्यान दणाणून गेला होता. कामगारांच्या एकजुटीने प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला आहे की अन्यायाविरोधात हा लढा निर्णायक ठरेल. या सभेमध्ये राहुल साळवी, मेघनाथ पाटील, कैलास पाटील, मंगेश शेलार, संजय फुलोरे, नारायण अदांडे, चंद्रकांत ठाणकर, विजय जोशी, दत्ता भोईर, दीपक शेलार, अंबरनाथ म्हात्रे यांसह अनेक प्रमुख कामगार नेते, प्रतिनिधी आणि शेकडो कामगार मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. सभेत बोलताना राजाराम साळवी बोलले की नेत्यांनी कंपनी प्रशासनाच्या मनमानी कारभारावरती तीव्र शब्दामध्ये टीका केली. स्मशानभूमीत घेण्यात आलेली निवडणूक ही अवैध आहे. ज्या ठिकाणी मुर्दे जाळले जातात तिथेही निवडणूक घेऊन कंपनीने लोकशाही जाळली आहे. बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याऐवजी बंद दरवाजामागे निवडणूक लादण्यात आली, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. रेऑन वर्कर्स युनियनच्या अवैध निवडणुकीच्या विरोधात कामगारांनी कंपनी प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त करत सेंच्युरी रेऑन कंपनीच्या समोर भव्य अशी मीटिंग इथे आयोजित केली होती. त्या बैठकीदरम्यान ते बोलत होते. साहेबांमध्ये घ्या साहेब. कामगार एकता. ओके. इकडे बघा साहेब. इन्होंने इच्छा जताई है कि हम इसका अनुमोदन करेंगे, समर्थन करेंगे. हम साले साहब के अध्यक्ष पद का समर्थन करते हैं. आप लोग करते हो क्या नहीं? तो एक बार अपने इष्ट देवता बजरंगबली का नारा. मला वाटतं मी सर्व सांगण्यापूर्वी आज जिस वजह से ये सब लोग आप लोग जमा है और उसका एकमेव जिम्मेदार मैं हूँ. ये पाप मैंने किया था आज 3 साल पहले. ये पाप मैंने किया था जिसके लड़ाई में आज तुम मेरे सामने बैठे हो. लेकिन दोस्तों हे चित्र दिसतं. लोक रस्त्यावर आलेले आहेत. त्याला कारण तेच आहे की संघर्ष समितीला ते पटत नाही की जी इलेक्शनच झाली नाही ती जर डिक्लरेशन करत स्मशानभूमी पाहिजे का? स्मशानभूमीमध्ये जर इलेक्शन डिक्लेअर करायचे असेल तर स्मशानमध्ये मुर्दे नेले जातात. इलेक्शन नाही, इलेक्शन झालेलं आहे.